पुण्यातल्या राड्याची आता राहुल गांधी यांनी माहिती घेतली आहे। आपण आपलं काम करत राहायचं असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला आहे। राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत। काल राहुल गांधींच्या या सभेच्या संवादाच्या पार्श्वभूमीवर अभाविप आणि एनएसवाय यांच्यामध्ये जोरदार राडा झाला। या सगळ्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपण आपलं काम करत राहायचं असा सल्ला दिला आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सूचना दिल्या आहेत, आपण आपलं काम करत राहूया, काय अपडेट? या ठिकाणी राहुल गांधींनी या सगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली। त्याच हॉटेलमध्ये मी सध्या आहे आणि इथे जेव्हा बैठक झाली तेव्हा बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील, नाना पटोले हे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीच्या दरम्यान कालच्या राड्याची माहिती जी आहे ती राहुल गांधींनी घेतलेली आहे आणि ही सगळी माहिती घेतल्यानंतर आपण लढत राहू, आपण आपलं काम करत राहू, अशा पद्धतीची सूचना जी आहे, अशा पद्धतीचे जे संकेत आहेत ते राहुल गांधींनी त्यांच्या आजच्या बैठकीच्या दरम्यान दिलेले आहेत। कारण काल एबीव्हीपी आणि एनएसयूमध्ये जो राडा झालेला आहे, हा सगळा राडा आपण सगळ्यांनी पाहिला। याची सगळी जी माहिती आहे ती राहुल गांधींनी आजच्या बैठकीमध्ये ज्या राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांकडून जाणून घेतली। त्यानंतरची राहुल गांधींची हीच प्रतिक्रिया होती की अशा सगळ्या घटना घडत राहतील, अशा पद्धतीचे वेगवेगळे हल्ले होत राहतील, मात्र आपल्याला या सगळ्या घटनांमधून पुढे जात देशासाठी लढत राहावं लागेल, आपल्याला काम सुरू ठेवावं लागेल, आपण आपली जी ठरवलेली भूमिका आहे ती योग्य पद्धतीनं पार पाडावी लागेल। अर्थात जे सगळे प्रश्न आहेत ते सातत्यानं राहुल गांधींकडून मांडले जात आहेत आणि याच सगळ्या संदर्भानं राहुल गांधींनी आजच्या पुण्यामध्ये हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये देखील चर्चा केल्याची माहिती मिळते। विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं जेव्हा बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की हा सगळा राडा, या सगळ्या घटनेची राहुल गांधींनी माहिती जाणून घेतलेली होती आणि त्यानंतर आपण ही सगळी जी अशी वेगवेगळ्या पद्धतीनं होणारे हल्ले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं होणारे अडथळे त्यांना बाजूला करून आपण आपली जी वाटचाल आहे ती सुरू ठेवली पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं जे म्हणणं आहे ते राहुल गांधींनी या ठिकाणी मांडलेलं आहे। नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या अपडेटबद्दल। ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत होते। आता जातोय पुन्हा एकदा संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, जो मागासचा प्रश्न होता तोच महत्त्वाचा आहे। आत्ता यावेळी पुण्याच्या या मैदानाच्या बाहेर राजकारण, राडा, वादविवाद सगळं काही सुरू आहे, पण आत्ता या मैदानात या मुलांच्या चेहऱ्यावर काय दिसतंय? संदीप राजगोळकर यांच्याशी पुन्हा एकदा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। पण मोठी बातमी बघतोय, पुण्यात राहुल गांधी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार वादविवाद सुरू झालेले आहेत। अजूनही काही ठिकाणी गोंधळाचीच परिस्थिती आहे। काँग्रेस नेते समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण भाजप आपल्या नेत्यांच्या कडनं होत असलेली वक्तव्यबाजीमुळे या सगळ्या राजकीय वक्तव्यबाजीलाच आता धार आली आहे। दरम्यान राहुल गांधी यांनी काल झालेल्या पुण्यातल्या राड्याची पूर्ण माहिती करून घेतली आणि यावेळी आपल्या समर्थकांना सांगताना आपण आपलं काम करत राहायचं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। राहुल गांधींनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। अर्थात या सगळ्यामुळे आजची सभा नेमके कशी पार पडते याकडे सर्वांना उत्सुकता लागली आहे। अतिशय काही क्षण बाकी राहिला आहे, त्यानंतर ही सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांच्या हिताचीच गोष्ट बोलणार आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आपण कार्यरत राहणार अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे। काल रात्री उशिरा पुण्यातल्या राड्यावरून सत्ताधारी गटाकडनं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आलंय। आपण आपलं काम करत राहायचं हा सल्ला त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय।